नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनमध्ये आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. टॉप 9च्या माध्यमातून सुरुवातीला राजकीय बातम्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करणार. एनडीए सरकारच्या तिसऱ्या टर्मचा हा पहिला अर्थसंकल्प. कर सवलतीपासून ते पेन्शनपर्यंत मोठ्या घोषणांची शक्यता. 2024 मध्ये राज्यात भाजपचा मुख्यमंत्री करण्याचे अमित शहांचं सुतोवाच. जास्त जागा निवडून आणून भाजपचा मुख्यमंत्री करा, अमित शहांच्या सूचना. सूत्रांची माहिती. फक्त सत्ताधाऱ्यांच्या कारखान्यांना साखर थक हमी. शरद पवारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार. विरोधकांच्या साखर कारखान्यांना दुजाभाव केला जात असल्याचा शरद पवार यांचा आरोप. तर आरक्षणाच्या मुद्द्यावर शिंदे आणि पवारांमध्ये तासभर चर्चा. विधानसभेआधी जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी चर्चा झाल्याची माहिती. सर्वपक्षीय बैठकीचं पुन्हा एकदा निमंत्रण देऊ, शिंदे यांचं आश्वासन. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. दुपारी 2:30 वाजता मंत्रालयामध्ये बैठकीचं आयोजन. 25 जुलैपासून राज्यामध्ये भाजपची राज्यभरात कार्यकर्ता संवाद यात्रा. भाजपचे नेते कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार. काल देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत यात्रेसंदर्भात चर्चा. विधान परिषदेमध्ये क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांचं विधानसभेचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता. आज दिल्लीमध्ये काँग्रेसच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये चर्चा होणार. देशभरातील काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक. महाराष्ट्रातून नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण बैठकीला उपस्थित राहणार. अनिल देशमुख यांच्या काटोल विधानसभा मतदारसंघातून त्यांचेच पुत्र सलील देशमुख इच्छुक. शरद पवार त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांची भेट घेत निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त. पक्ष ज्या मतदारसंघात संधी देणार तिथून लढणार, सलील देशमुख यांचं वक्तव्य.